या तीनही बातम्या आता विस्तारानं आपण पाहूया। अर्थातच RSSचा शताब्दी समारंभ होतोय। मोदी दिल्लीतल्या कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत। टपाल तिकीट आणि नाणे प्रकाशित देखील होणार आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज आपली शताब्दी साजरी करत आहे आणि या निमित्तानं दिल्लीतल्या डॉक्टर आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात एक विशेष कार्यक्रम आयोजित केला जाईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून। ज्ञानेश्वर, आजचा दिवस आणि उद्याचा दिवस अर्थात RSS करता, नागपूर करता फार महत्त्वाचा। अगदीच आपण पाहायला गेलं तर लागवेजी मागील जवळपास आठवड्याभरापासूनच जे आहे ते संघाचं शताब्दी वर्ष असल्यामुळे एकूणच तयारी आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन नागपूरमध्ये केले जाते। नुकतंच आपण जर पाहायला गेलं तर 3 भागातून नागपूरच्या जे ते पथसंचलन मोठ्या प्रमाणामध्ये जे ते या ठिकाणी पार पडलं होतं आणि ऐतिहासिक असं पथसंचलन होतं। एकूणच जर पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने यामध्ये जे आहे ते स्वयंसेवक जे आहे ते सहभागी झालेले होते। स्वतः खुद्द मोहन भागवत जे सरसंघचालक आहेत त्यांनी जे आहे ते अवलोकन केलेलं होतं या संपूर्ण पथसंचलनाचं। आणि उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की आपण पाहायला गेलं तर प्रतिवर्षी दसऱ्याच्या दिवशी जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते सभा पार पडत असते रेशीम बागेमध्ये। मात्र या वर्षीची सभा जी आहे ती अत्यंत महत्त्वाची असणार आहे। खुद्द माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद जी प्रमुख अतिथी म्हणून या सभेला जे आहे ते उपस्थिती दर्शवतील। मात्र सर्वात महत्त्वाचं लक्ष म्हणजे जे आहे ते शताब्दी वर्षानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणाकडे असणार आहे। नेमकं ते काय देशाला संबोधित करतात, संघाचं कशा पद्धतीने जे आहे ते हे 100 वर्ष पूर्ण झाले यासंबंधी ते काय बोलतात याकडे विशेष लक्ष असणार आहे। कारण की एखाद्या संघटनेला 100 वर्ष पूर्ण होणे ही काय साधीसुधी गोष्ट नव्हे। हा एक ऐतिहासिक क्षण जे आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी असणार आहे आणि त्यासाठी मोठी तयारी जी आहे ती आता रेशीमबाग मैदानामध्ये जे आहे ते अगदी शेवटच्या टप्प्यात आलेले मोठे पेंडॉल जे आहे त्या ठिकाणी उभारण्यात आले आणि अगदी सुरक्षेच्या दृष्टिकोनाने जे आहे ते चोहो बाजूने चोख सुरक्षा व्यवस्था देखील या ठिकाणी असणार आहे। त्यामुळे त्याची पुरेपूर काळजी देखील या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून घेतली जात आहे। राघवीजी, अगदी ज्ञानेश्वर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।